आज आपलं डोकं एवढं खराब झालं की डायरेक्ट सोन्या दुकानात गेलो आणि गोपस करून टाकला. तर रामराम मंडळी, आमच्या इकडे लागेला उन्हाळा आणि या मे महिन्यात एवढं ऊन तपते की काहीच्या माहीत. पण आता असं झालं की मे महिन्यातच बदबद निघे लग्नाच्या तारखा झाल्या. एका दिवशी 5-5, 6-6 पत्रिका. कोण्या लग्नात जा हे सुचून नाही राहिलं. फक्त आता एवढं सुचून राहिलं की जोडजोडच्या लग्नात रट्टा मारा आणि घरी येऊन सट झोपून राहा. आणि हे लग्न तर आपल्या गावापासून फक्त 1-1.5 किलोमीटर होतं. म्हणजे आपले शिवभाऊच. मस्त नरदेनोरीची खतरनाक एंट्री झाली, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली आणि डायरेक्ट लग्न लागलं. तिकडे सावधान झालं आणि आम्ही इकडे विश्राम होऊन गेलो. मस्त जेवण केले, ऐर केला आणि दुसऱ्या दिवशी 11-12 वाजता डायरेक्ट शेगावला आलो. आपल्या आकाश डॉनचा चार्जिंगचा घोडा घेऊन आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट महादेव मंदिरवर. आपल्या LIC वाल्या काकाच्या मुलाचं होतं नानमुख आणि त्यानं आपल्याला एक वेळ नाही तर 4-4, 5-5 वेळा सांगितलं होतं नानमुखात येतो. पहा बरं भावांनो आणि बहिणींनो, काकाची वय 50-55 तरी काका म्हणतात तुझे व्हिडिओ गळायला मस्त असतात आणि मी आवडीनं पाहतो आणि तुला लय दिवस झाले फॉलोही करायला. काकाले म्हटलं तुम्हीच सांगा बा आता लोकांना समजून. प्रत्येक व्हिडिओ लाखो लोक पाहून राहिले म्हटलं, पण त्यातले क्वचित लोकच फॉलो करून राहिले. काका म्हणत काहीच वांधा नाही, आजपासून आपला आशीर्वाद आहे, प्रत्येक व्हिडिओ पाहणारा तुला फॉलो करीन. जेवण केले, ऐर केला, एक पंगत वाळू बी लागली, डायरेक्ट येऊन पोहोचलो आम्ही ज्वेलर्सवर. दादाला म्हटलं दाखवा तुमच्या हिशोबाने एखादा चांगला गोप. पण म्हटलं माझ्यासाठी नाही बरं, आपल्या भाषासाठी पाहिजे. शेवटी आम्ही 30-40 गोप पाहिले, त्यातला हा पसंत केला, बिल पे करून टाकलं, डायरेक्ट घरी आलो. अरुण भाऊले म्हटलं काळा आपला छोटा हत्तीन भाग्याला घेतलं सोबत आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो आम्ही जानोरी. कारण की आज आहे आपल्या भाषाचा बाराजीचा कार्यक्रम आणि आपल्याच मित्राच्या आठवून येणार आपल्याला डेकोरेशनचं सामान. पोऱ्या एकही दिवस घर नाही भाऊ, रोजच्या रोज कुठे ना कुठे ऑर्डर चालूच आहे. चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. तुम्ही ना आपल्याला फॉलो नसेल करेल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या.